नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहे लसूणी मेथी. त्यासाठी आपल्याला लागणारी मेथी, टमाटर बारीक चिरलेला, लसण बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला, हिंग, काश्मीरी लाल मिर्च, शेंगदाणे, तीळ, डाळ्या, मसाल्याचा डब्बा, तिखट, तेल. एवढी सर्व सामग्री आपल्याला इथे लागणार आहे. तर मी इथे सर्व काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सामान इथे लागणार आहे. त्यानंतर मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि पॅनला आपण नीट गरम करून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेऊया. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकून घेऊया. हिंग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घेणार आहोत. आणि आता लसूण नीट लाल झाल्यानंतर आपण समोरची कृती करणार आहोत. त्याआधी आपण लसणाला नीट लाल होऊ देणार आहोत आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये आता नीट स्वच्छ धुवून घेतलेली मेथी यामध्ये टाकणार आहोत. मी इथे मेथी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली होती आणि त्यानंतर आता इथे आपण ॲड करून घेणार आहोत मेथी. तर इथे आपण नीट आता हलवून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपल्याला मेथीच्या भाजीला अजून 2-3 मिनटं इथे शिजवून घ्यायचं आहे. तर मेथीची भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे, तीळ आणि ह्या डाळी आहेत यांना आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर आता इथे टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये. त्यामध्ये आपण आता थोडं पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर आपण यामध्ये आता एक लाल मिरची टाकून घेणार आहोत. मला इथे हिरवी मिरची टाकायची होती पण हिरवी नव्हती, म्हणून या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत त्या मी इथे टाकून घेते आहे. तुमच्याकडे हिरवी असेल तर तुम्ही हिरवी टाकू शकता. तर इथे आपली भाजी होत आलेली आहे, साधारण झालेलीच आहे. तर आता या भाजीला आपण साईडला ठेवून देऊया. आणि इथे मी एक कढाई घेतली आहे. कढाईला आपण गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे कढाई गरम होते आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथे दाखवते की आता आपल्याला काय काय लागणार आहे. तर हे मसाले आहेत काश्मीरी लाल मिर्च, लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर. हा कांदा आहे जो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि बाजूला टमॅटो आहे. आणि हे आपलं मिक्सरमधलं जे मिश्रण आहे ते आहे जे मी बारीक करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपलं साहित्य आहे जे आता आपल्याला पुढे लागणार आहे. कढाई इथे गरम झालेली आहे. आपण यामध्ये आता तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम होण्याची वाट बघूया आणि मग यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकून घेणार आहोत. तर यामध्ये आता मी जिरं आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये आता थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी इथे हा कांदा कट करून घेतलेला आहे. साधारण एक मोठा कांदा आहे तर तो आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपण इथे मिक्स करून घेणार आहोत.
कांद्याला आपल्याला नीट लाल होऊ द्यायचं आहे. नीट हलवून घेऊया. 1 ते 1.5 मिनिटं लागेल आपल्याला साधारण इथे. त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर इथे हलवून घेऊया. तर इथे आपला कांदा छान लाल झालेला आहे. आता वेळ आहे आपण यात ॲड करायचा टमाटा. तर इथे मी आता टमाटा टाकून घेतलेला आहे. तर आता आपण टमाटा छान नीट गल होण्यापर्यंत शिजवून घेऊया. तर आता इथे साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला इथे लागतील. तर आता आपला टमाटा इथे नीट शिजलेला आहे. आपण यामध्ये काढून घेतलेले मसाले टाकून घेतलेले आहेत. तर आता इथे मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी ॲड करून घेऊया. पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे नीट हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे हलवून घेते आहे. तर आता आपण यामध्ये ही पेस्ट टाकून घेणार आहोत, जे आपण मगाशी मिक्सरमधून काढलेली आहे. आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि मी याच मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. नीट मिक्स करून घेऊया आणि जर यामध्ये अजून पाणी लागत असेल तर आपण टाकूया. थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून नीट हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मग परत हलवून घेऊया. साधारण आपल्याला 5 ते 6 मिनिटं या ग्रेव्हीला शिजू द्यायचं आहे. पाच ते 6 मिनिटं होत आलेले आहेत. तर त्यानंतर आपण यामध्ये आता ही मेथीची भाजी यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर इथे मी पूर्ण भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपण इथे हलवून घेऊया आणि नीट मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथे अजून 3 ते 4 मिनिटं या भाजीला शिजू द्यायचं आहे आणि नीट तेल वर येण्यापर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता आपण भाजीमध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटं इथे शिजण्यासाठी ठेवून देऊया. तर अशा प्रकारे तेलाचा तवंग छान वर आलेला आहे भाजीच्या. तर आपली भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे पोळी ही इथे करून रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.